20 मार्च 2026 या दिवशी आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन। या दिवशी आपण स्वामी महाराजांची पूजा सेवा ही घरामध्ये करत असतो। त्याचप्रमाणे बघा, आपण एक स्वामी भक्त आहोत आणि आज म्हणजे प्रगट दिन हा दिवस प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस असतो। तर ह्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांची पूजा करत असताना स्वामींच्या आवडीच्या वस्तू तर स्वामींना अर्पण करायच्याच आहे, त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा आहे। या सर्व सेवा आपल्याला करायच्याच आहेत। त्याचप्रमाणे त्या दिवशी स्वामी महाराजांच्या प्रगट दिना दिवशी आपल्याला अशी एक गोष्ट करायची आहे की जी दिवसभरामध्ये कधीही स्वामी महाराजांजवळ आपल्याला असे 2 शब्द बोलायचे आहेत। तर ते 2 शब्द कोणते आहेत किंवा तुम्ही 2 वाक्य म्हणा, खूप महत्त्वाची वाक्य आहेत। तर ही वाक्य नक्कीच स्वामी महाराजांच्या प्रगट दिना दिवशी स्वामी महाराजांजवळ नक्की बोला, कारण स्वामी महाराजांचा प्रगट दिन हा प्रत्येक स्वामी भक्तासाठी एक विशेष दिवस असतो बघा। या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराजांचा प्रगट दिन, प्रगट दिना दिवशी आपण ज्याप्रमाणे स्वामींची पूजा करत असतो बघा। आता प्रगट दिना दिवशी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीनं घरामध्ये मूर्तीवर अभिषेक कसा करायचा किंवा स्वामींचे जर फोटो असेल तर फोटोची पूजा कशी करायची, त्या दिवशी आपल्याला विशेषतः कोणत्या सेवा करायच्या आहेत याविषयी सुद्धा माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे बघा। तो पण प्रत्येक स्वामी भक्ताला नक्कीच बघून घ्या। त्याचप्रमाणे हे तर सर्व स्वामी भक्त करणारच आहेत, पण अतिशय महत्त्वाचा दिवस आहे म्हटल्यानंतर आपल्या स्वामी महाराजांजवळ आपल्याला काही अशी वाक्य बोलायची आहेत बघा। तुम्हाला सांगते की स्वामी महाराजांचा प्रगट दिन हा इतका महत्त्वाचा दिवस असतो की ह्या दिवशी आपण कधीही आपल्या स्वामी महाराजांजवळ कधीही कोणत्या इच्छा मागायच्या नाहीत, कधीही कोणती गोष्ट मागायची नाही ह्या दिवशी। तर हा दिवस स्वामी महाराजांजवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवस असतो बघा। या दिवशी स्वामी महाराजांना आपण कृतज्ञता व्यक्त करायची असते। तर ह्यासाठीच सांगते की ह्या दिवशी तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही स्वामी महाराजांच्या आवडीच्या वस्तू स्वामींना अर्पण करा। तर आता उद्या बघा, उद्या आपल्याला काय करायचं, उद्या आपल्याला पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं आहे। नंतर पहिल्यांदा आपली जी काही कामं असतील घरातील, झाडलोट करणे किंवा जी काही कामं असतील बघा, तर ती सर्व साफसफाई वगैरे करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे। आंघोळ केल्यानंतर बघा, महत्त्वाचं काम आहे, पहिल्यांदा आपल्या हुंबरट्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे, विशेष महत्त्वाचा दिवस आहे हा। अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढून घ्यायची, त्यानंतर आपल्याला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे, फोटोची पूजा करायची। ही सर्व देवपूजा वगैरे झाल्यानंतर बघा, त्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांना आपल्याला आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत। आता ह्या आवडीच्या वस्तू तुम्ही जर अर्पण केल्या नाही तर तुम्हाला स्वामी प्रसन्न होणार नाहीत का? तर असं नाही, तुम्ही एक स्वामी भक्त आहात बघा आणि स्वामींचा प्रगट दिन आहे, तर त्या दिवशी त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना नक्की अर्पण करा। आणि आपण प्रत्येक स्वामी भक्त नक्की अर्पण करू शकतो ह्या वस्तू। तर ह्या वस्तू कोणत्या, तर त्या दिवशी स्वामी महाराजांना आपल्याला पूजा झाल्यानंतर म्हणजे अष्टगंध वगैरे लावल्यानंतर आपल्या स्वामी महाराजांना आपल्याला हिना तर लावायचं आहे। हिना तर स्वामींना विशेष प्रिय आहे, खूप आवडतं स्वामी महाराजांना हिना तर। थोडासा कापूस घ्या, त्याच्यावरती हिना तर घ्या आणि स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला लावा किंवा फोटो असेल तर फोटोला लावून घ्या। त्यानंतर काय करा, तर त्याचप्रमाणे त्या दिवशी बघा, आपण ज्याप्रमाणे स्वामी महाराजांच्या वस्तू स्वामींना अर्पण करा म्हणजे आवडीच्या, त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या आवडीच्या गोष्टीसुद्धा त्या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये करायच्या आहेत। तर आता तुम्हाला हिनात्तर वगैरे सांगितलं, तर त्यानंतर कोणती दुसरी वस्तू आहे, तर स्वामींच्या आवडीची फुलं। आता स्वामींना कोणती फुलं आवडतात तुम्हाला सांगते। स्वामी महाराजांना जाई, जुई, मोगरा, सोनचाफा, पिवळा चाफा, कणेरीचं फूल, ही सर्व फुले किंवा गुलाब, झेंडूचं फूल हे आपल्या स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे बघा। स्वामी महाराजांच्या प्रगट दिना दिवशी ह्यातलं तुम्हाला एक जरी फूल मिळालं ना तरीसुद्धा हे स्वामी महाराजांना नक्की अर्पण करा तुम्ही। त्यानंतर सर्व देवांना सुद्धा फुलं अर्पण करून घ्यायची आहेत। आणि ह्या दिवशी आहे स्वामींचा प्रगट दिन, तर घरामध्ये आपल्याला स्वामींच्या आवडीचे पदार्थ बनवायचे आहेत आणि ते नैवेद्यामध्ये घ्यायचे आहेत। तर आता स्वामींच्या आवडीच्या कोणते पदार्थ आहेत ह्याविषयी तुम्हाला सांगते। तर स्वामी महाराजांना ना पुरणपोळीचं जेवण खूप आवडतं। जर तुम्हाला प्रगट दिनानिमित्त घरामध्ये पुरणपोळीचं जेवण करणं शक्य असेल तर पुरणपोळी नक्कीच करा। पण पुरणपोळीचं जरी आपण जेवण घरामध्ये बनवलं तरीसुद्धा आपल्या स्वामी महाराजांच्या आवडीची भाजी आहे घेवड्याची भाजी, घेवड्याच्या शेंगांची भाजी। ह्या भाजीचा समावेश आपल्याला नैवेद्यामध्ये नक्की करायचा आहे त्या दिवशी। तर घेवड्याच्या शेंगांची भाजीसुद्धा स्वामींना विशेष प्रिय आहे। स्वामींना कांदा भजीसुद्धा आवडतात, स्वामींना शेवाळ्याची खीरसुद्धा आवडते, स्वामी महाराजांना बेसनाचे लाडूसुद्धा आवडतात, स्वामी महाराजांना मसाले दूधसुद्धा आवडते।
या पदार्थांपैकी तुम्हाला एक पदार्थ आपल्या नैवेद्यामध्ये घ्यायचा आहे आणि स्वामींना त्या दिवशी नैवेद्य अर्पण करायचा आहे. आपल्या स्वामी महाराजांना आवडीच्या वस्तू त्या दिवशी नक्की अर्पण करा. स्वामींचा प्रगट दिन आहे आणि हा दिवस इतका महत्त्वाचा असतो की आपण वर्षभर स्वामी महाराजांकडे काही ना काही तर मागत असतो की मला हे द्या, ते द्या, मी तुमची सेवा करेन. पण हा दिवस फक्त आपल्या स्वामी महाराजांजवळ एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस असतो. स्वामी महाराजांच्या आवडीच्या वस्तू स्वामींना अर्पण करण्यासाठी हा दिवस असतो. त्यासाठी ह्या दिवशी स्वामी महाराजांना आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या त्यांच्या आवडीच्या वस्तू नक्की अर्पण करा. तर नैवेद्यामध्ये हे पदार्थ सुद्धा तुम्हाला सांगितले. आता त्यानंतर काय करायचं, तर ह्या दिवशी बघा स्वामींची सेवासुद्धा सेवासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत बघा. तुम्हाला सांगते, तुम्हाला दिवसभर स्वामी महाराजांचं तुम्हाला अखंड नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये दिवसभर ठेवायचं आहे. अखंड स्वामी महाराजांचं दिवसभर नामस्मरणामध्ये आपल्याला राहायचं आहे. त्यानंतर स्वामी महाराजांचं एक पाठ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ घरामध्ये करायचा आहे. तुम्हाला ही सेवा घरामध्ये प्रत्येक स्वामी भक्तांना करायचीच आहे. तुम्हाला रात्रीचे 10 जरी वाजले ना तरी सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे, पण वेळात वेळ काढून सेवा करा. स्वामी चरित्र सारामृत खूप महत्त्वाचं ग्रंथ आहे बघा. या संपूर्ण ग्रंथामध्ये आपल्या स्वामींचं जीवनचरित्र वर्णलेले आहे. स्वामींची स्तुती किंवा स्वामींची महती सांगितलेली आहे. यासाठीच आपल्या स्वामींच्या अद्भुत लीला, स्वामी महाराजांचे चमत्कार आहेत ह्या पूर्ण ग्रंथामध्ये. यासाठी ह्या ग्रंथाचं एक पाठ आपल्या घरामध्ये आपल्याला करायचाच आहे. आता ज्या महिलांना काही अडचणीमुळं पाठ करायचा नाही किंवा काहींच्या घरामध्ये सूतक आहे, काहींच्या घरामध्ये काही विटाळ आले, तर अशा व्यक्तींना पाठ करणे शक्य होणार नाही. तर तुम्ही नुसतं जरी श्रवण केलं म्हणजे ऐकलं तरी सुद्धा चालेल आणि जरी तुम्ही नुसतं नामस्मरण जरी दिवसभर केलं तरी सुद्धा चालेल. तर आता तुम्ही हेही सेवा करू शकता. त्याचप्रमाणे ह्या सेवा करायच्या आहेत. स्वामी महाराजांचे 11 माळी नामस्मरण घरामध्ये करायचे. सेवा खूप महत्त्वाची आहे, सेवा नक्की करा. आता त्यानंतर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही स्वामींच्या मठामध्ये जायचं, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. स्वामींना नमस्कार करायचा आहे, स्वामींजवळ दर्शन वगैरे घेऊन स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर महाराजांजवळ आपल्याला प्रार्थना करायची. थोडक्यात 2 शब्द बोलायचे स्वामींना, 2 वाक्य बोलायचे. तर ती वाक्य आपल्याला दिवसभरामध्ये कधीही बोलायचे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बोला. जर तुम्ही घरामध्ये बोलणार असाल तर घरामध्ये सुद्धा बोलू शकता. जर तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन जरी आपल्या स्वामी महाराजांजवळ बोलला तरी सुद्धा चालू शकतं. घरामध्ये बोलणार असाल तर बसण्यासाठी आसन घ्यायचं, स्वामींना मुजरा करायचा, नमस्कार करायचा, दिवा धूप आरती लावायची आणि स्वामींना म्हणायचं की स्वामी महाराज तुम्ही माझे गुरु आहात. तुम्ही माझे गुरु ह्या जन्मात आहात आणि पुढची जी जन्म मला मिळणार आहेत त्या जन्मात सुद्धा तुम्हीच माझे गुरु आहात. माझ्या आयुष्यामध्ये जी पण अडचणी आले, जे पण संकट आले, जे पण प्रॉब्लेम आले त्यातून तुम्ही मला बाहेर काढलं. तुम्ही आहात म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे आणि स्वामी महाराज तुम्ही माझे गुरु वर्षानुवर्ष राहणार आहात. तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये जी पण दुःख होती, जी पण संकट होती त्यातून मला बाहेर काढलं. अशी स्वामींना प्रार्थना करायची. स्वामी महाराजांजवळ एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करायची. आपल्या आयुष्यात जे पण काही आपण आत्ता आहोत, जे पण काही चांगलं आहे आपल्या आयुष्यात ते फक्त आपल्या स्वामी महाराजांमुळेच आहे. अशी आपल्याला स्वामी महाराजांजवळ प्रार्थना करायची आहे. स्वामींना असे 2 शब्द बोलायचे आहेत, 2 वाक्य बोलायचे आहेत. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करता येईल, जेवढं तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडून गेल्यात त्या सर्व गोष्टी ह्या फक्त आपल्या स्वामींमुळेच घडून गेलेल्या आहेत. आणि ज्या पण आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडल्या आणि त्या गोष्टीतून किंवा त्या संकटातून बाहेर पडलो आपण, हे फक्त आपल्याला स्वामी महाराजांनीच काढलेलं आहे. अशा आपल्या स्वामींजवळ आपल्याला त्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. दिवसभरामध्ये कधीही हे शब्द बोला, पण नक्की स्वामींजवळ ही प्रार्थना करा. कृतज्ञतेचे हे 2 शब्द नक्की बोला, कारण स्वामी महाराज हे आपले गुरु आहात आणि त्या दिवशीचा दिवस म्हणजे प्रगट दिन हा स्वामी महाराजांकडे काही मागायचं नसतं किंवा स्वामी महाराजांना आपण वर्षानुवर्ष खूप काही मागत असतो बघा. ते आपल्याला न मागता सुद्धा खूप काही देत असतात, पण हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करा, त्यांच्या आवडीचा नैवेद्य त्यांना अर्पण करा. जेवढं शक्य होईल तेवढं त्यांचं नामस्मरण करा, त्यांच्या सेवेत राहा, त्यांच्याजवळ हे 2 शब्द बोला. आता आपल्याला दुसऱ्या गोष्टी कोणत्या करायच्या आपल्या स्वामींना विशेष आवडतात बघा. तर तुम्हाला त्या दिवशी ना जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला अन्नदान करायचं आहे. अन्नदान किंवा वस्त्रदान करा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. जरी जवळपास नाही तुम्हाला मिळाले तर मंदिराच्या बाहेर जे गरीब व्यक्ती असतात त्यांना दान धर्म करा. स्वामी महाराजांना आचरणात आणा. स्वामी महाराजांनी आपल्या इतरांना मदत करायला सांगितलेले आहे.
तर त्या दिवशी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांसाठी सुद्धा केळ्यांचा प्रसाद घेऊन जावा, लाडवाचा प्रसाद घेऊन जावा किंवा गरजू गरीब व्यक्तीला अन्नदान करा, वस्त्रदान करा. जेवढं शक्य होईल तेवढं दानधर्म करा. प्राणीमात्राला सुद्धा तुम्हाला जे खाऊ घालता येईल तेवढे पदार्थ खाऊ घाला किंवा आपल्या बाल्कनीमध्ये सुद्धा पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. एका वाटीमध्ये तुम्ही थोडंसं धान्य ठेवू शकता. ते सुद्धा तुम्ही करू शकता. ह्या दिवशी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि जेवढा आपल्या स्वामींच्या आवडीच्या वस्तू, आवडीच्या गोष्टी करता येईल ना, तेवढ्या करत राहावा. तेवढा तुम्हाला स्वामी महाराजांचा एक कृपाआशीर्वाद मिळेल आणि स्वामींसोबत तुमचं नातं घट्ट होत राहील. प्रत्येक अडचणीमधून स्वामी महाराज तुम्हाला सुखरूपपणे बाहेर काढतील. त्याचप्रमाणे बघा, आपलं जे आलेलं वर्ष आहे नवीन, त्या वर्षामधील सुद्धा आपल्या अडचणी, दुःख, संकट हे सुद्धा दूर होईल. यासाठी स्वामी महाराजांजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ. तो पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.